अरे सध्या महाराष्ट्रात एक एक भेटन लय बेजार लोक आहेत एक एकीसाठी हो लय बेजार माणसं अहो काही काहीचे बायडाटे ते फोनचे हँग व्हायला लागले ते बायडाटे येऊच बघा ना आमच्या बब्याला आणि तुम्ही लय फिरत आहात मी म्हणलं मी का पुरी पात फिरतो का मी कीर्तन करायलो भागवत सांगतो प्रवचन वगैरे मी कशाला पुरी पाहू नाही पण आमच्या पाहुणे कोणी असले कुठं तर त्याला सांग जाय आमचा बब्या आहे मी त्याला सांगितलं की ते म्हणते त्याचा बब्या बुट हरपून येतोय आणि मग याच्या बब्याला कोण देईन बबी कशी भेटन चंद्री मला सांगन याच्या बब्याला अहो लय चंद्रेच्या नादी लागलेत पण चंद्री सापडत ना एका माणसाकडे दोन गाढ होते आणि सांभाळायची तारांबळ झाली ना तर ते गाढ होत त्याला सांभाळणंच होईन मग एक गाढ विकलं आणि एक गाढव ठेवलं ते कुंभार दादा होते त्यांचा धंदा होता मातीचे गाडगे झाकण्या वगैरे दिपाळीच्या पणत्या वगैरे असं करायचा त्यांचा मातीचा व्यवसाय होता कुलाल दादा होते कुंभार दादा त्यांनी त्या एका गाढवाला एका व्यक्तीला विकलं ती व्यक्ती होती डोंबऱ्याचा खेळ करणारी त्याचा बाजार वावरायला ती गाढव त्याने विकत घेतलं पण एका यात्रेत दोन्ही गाढव एका जागेवर आले म्हणजे हे पणत्या विकायला त्या बाजारात गेले आणि हे खेळ करायला तिथंच गेले आणि गाढव कोणाला म्हणतात माहितीये का काम करून घेऊन गाव खराला सोडते त्याला गाढव म्हणते काम करून घेऊन संध्याकाळी चांगली वैरण आणि पेंड घाव घालते त्याला बैल म्हणते दूध तिचं घेऊन तिला चारा देते तिला गाय म्हणते पण काम करून घेऊन गाव खराला चरायला सोडते ते बी मोकळं नाही पायखुटी घालून मोकळं सोडलं होतं कुठं जाईन ना गळलेलं येळपट असते गाढवाला गाढव काऊन म्हणतात माहितीये का गाढव पौर्णिमेच्या दिवशी भितडाच्या आडंगी उभं राहते म्हणजे ते चंद्राला पण म्हणतोय लयच पोळायलो बापा हो लय पोळायला म्हणते ते लय पोळायले ते भितडाच्या आडंगी वलसावलीला उभं राहते गाढव कोणाला म्हणतात माहितीये का बांधल्याशिवाय गाय थांबत नाही बांधल्याशिवाय मसर थांबत नाही बांधल्याशिवाय शेळी थांबत नाही बांधल्याशिवाय बैल थांबत नाही पण गाढव मेखीच्या जवळ गेले की नुसता असा सोयी सयाडा करायचा त्याला वाटतं मला बांधलंच काय रात्रभर गदळ तिथंच उभं आणि पाय तर मोकळेत पण हालीतच नाही त्याला वाटतं मला बांधलंच लय गद हेडपट हो काही बैल पण येडपट असतात बरं का आमची इथं बंदुक्या आणि पिस्तोल्या नावाची 2 बैल होती त्याच्यातल्या बंदुक्या नावाच्या बैलाला चराट खाची सवय होती चराट अशा दोऱ्या खात होतं ते त्या नाथकरी गुरुजी दोरी खाल्ली आणि दोरी खाल्ल्याच्या नंतर ज्या माणसाच्या शेताकडे बघायची ताकद नाही त्याची जाऊन जेवारी खाल्ली आमच्या बैलानं त्याच्या गड्यानं सांगितलं बाळू महाराजाच्या बैलानं आपली जेवारी खाल्ली ते आलं ना आमच्या घरी ऐ लय महाराष्ट्रात तूप खाला तू बैल नीट सांभाळ ना नाही असं नाही म्हणलं ते मी एरी म्हणायला लागलो नाही त्याचे दातडं ठुली नसते ना एरी सांगायला लागलो एरी कीर्तना परत सांभाळ ना तुम्ही बैल मी आमच्या गड्याला सांगितलं अरे पाय ना ते आपल्या बंदुक्यानं चराट खाल्लं ते आपलं ते पाय ना ते ना ते दुसऱ्याची मका खाल्ली ते घरानं आलं ना आपल्याला त्याला बघ ना ते काय पाय ना ते ना चौकात इज्जत घातली आपली गड्याला राग आला ना असा बंदुक्या मारला कातडी निघुस्तर बंदुक्या हल्ला बंदुक्याला हाणल्यावर पिस्तोल्या हसू लागला तर बंदुक्याला हुशार बंदुक्यानं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आधी पिस्तोल्याचं चराट खाल्लं आणि मग त्यानं त्याचं खाल्लं आणि दोघं मका खाल गेले तसे बरेच बैल दुसऱ्या बैलाला सोबती करते अशा चराट खाणाऱ्या बैलाच्या बाकीच्या शहाण्या बैलानं नादी लागलं नाही पाहिजे 2-2 पायाच्या बैलाने हे जरा ध्यानात ठेवत जा तुम्ही याला बी टाळ्या वाजवायले दोन गाढ हो बाजारात भेटले हे चाललं होतं ना 2 गाढ हो बाजारात भेटले पंढरपुरातल्या मालकाला 16,108 लग्न करायचं होतं बाजारात भेटले 2 जण ते 2 मित्रच होते अरे काय म्हणले रावश्या एका गाढवाचं नाव रावश्या होतं अरे काय म्हणले रावश्या काय सुधारलेला होता ना असा वाळलाच रे तू हो म्हणला भावश्या याचं नाव भावश्या हो रे अरे आपण संघ होतो तेव्हा चिमटा घेतला तर रगत नाही ग अरे ते मालक खाला देत होतं ना हे काहीच देत नाही अरे मग जाय ना पळून कशाला राहतो अशा नालायक मालकाची तर ते म्हणला कवाच गेलो असतो पण आमच्या मालकाची पोरगी दोरीवर नाचती तिचं नाव आहे चंद्री आणि ती एके दिवशी दोरीवरून खाली पडली आमचे मालक पोरीला म्हणले चंद्रे तू जर पुन्हा खाली पडली तर तू गाढवा संगत लगन लाईन मी वाट पाहलो चंद्री कवा खाली पडत अरे गाढवा
चंद्रायला चंद्र्या भेटन तर गाढवाला कशी चंद्री भेटन रे. जरा हिशोबात राहाय. लय आशावादी गाढव काय काय असो. माझ्या मालकाची ती भूमिका थोडीशी. 16,107 लग्न अंगीकार ज्यांचा केला नारायण. 8वं लग्न करायचं ठरलं. आईसाहेबांनी सांगितलं कन्या नको रे बाबा नको. काय करायचं लग्न तुला. बरं झाल्याने एवढ्या बायका. त्या काळात बायका करायचं लय नाद होता लोकांना. हो मी जे पुराण वाचतो त्या पुराणात 1 कोटी बायका एका व्यक्तीला. कोटी भार्या चित्रकेतू 18 शते गोपी चंदा 12 शते जनका 80 सहस्र लंकेशा 7 शते 3 दशरथा 4 2 करणारायची काय सांगायची कथा. 703 राजा दशरथाला 1800 बायका गोपीचंदाला 1200 बायका जनकाला 80,000 रावणाला 1 कोटी चित्रकेतूला 16,108 पंढरपुरातल्या मालकाला. असे लय मटे आहेत भरपूर. कश्यपाला 13 इति आदिती धनुकाष्टा विला ताम्रहा विश्व त्या 13 बायकांपासून झालं. हे विश्व ब्रह्मांड पूर्ण त्या 13 पासून. कश्यपाच्या 13 60 मुली होत्या एकाला 13 यांना दिल्या. त्याच्यातल्या 27 चंद्राला दिल्या. लय एडपट होतं ते चंद्र. हो संप्रदायातल्या माणसांना लय गोड वागलं पाहिजे. चंद्रानं संप्रदायाचा अपमान केला. संप्रदायातला चंद्रानं अपमान केला. कोणता चंद्र माहिती वरचा. आज त्याची पौर्णिमा आहे ना. त्याच्या विरोधात नाही बोलायचं. आजच्या दिवशी जरा चांगलं वागतोय. चंद्रामृत तृप्ते पारणे चकोरा ब्रह्मराशी चारा सुगंधाचा. पुराणाच्या मतानुसार आजच्या चंद्राचा प्रकाश दुग्ध पात्रात पडत असतो. येतो भयो दुग्धानाम धेनुया भयस्थितेनाम आर्जवो चंद्रामृतानाम व्याधी निरशन हितार्थायाम. आजच्या दिवशी चंद्र. पण चंद्राने कोणती चूक केली ती माहिती आहे. ज्या महाराजानं चंद्राला शिकवलं त्याच महाराजाची बायको घेऊन गेलता चंद्र. चूक काम केली ती. चूक काम केली. त्याला 27 बायका होत्या. 27. त्याच्या ज्येष्ठ पत्नीचं जे नाव आहे तिला रोहिणी नक्षत्र म्हणतात. या नक्षत्रावर 8व्या अवतारातल्या मालकांचा जन्म झालता. 27 बायका. अशा बऱ्याच. त्या चंद्रांच्या पत्नींची नावं मुलीची ठेवत जा. चांगलं होत जाईल. देव तुमचं मस्त करत जाईल. चांगली नावं ठेवत जा. आपल्या संस्कृतीला सोबतील अशी नावं ठेवली पाहिजे. काही नावं नाही ठेवायची. असो हे नको करू रे दुसरं लग्न. ऐक ना. मी 16,107 पत्न्या केल्यात. एका तरी बायकोची चप्पल तुटलेली आहे का. एकीची तरी दागिने खताडाला सोनाराची ठुलीत का. एकीचं तरी घराणं माझ्या सासरवाडीत तिच्या माहेरात जाते का. मला नवऱ्यानं त्रास दिला म्हणून. मी किती चांगलं सांभाळतो का 16,107 बायकांना. एका तिळा इतकं दुःख देत नाही आई. मी एका तिळा इतकं दुःख देत नाही. मग एक करू दे ना. कोण्याही बाईचा नाद असतोय. सून जरा पैशावाली यावा. द्वारकाबाई सून पैशावाली येण्यापेक्षा गुणवान यावा असा विचार केला पाहिजे. काय करता पैशावाली. ती तुमच्या पोराला जर बगलात घेऊन तिकडे फिरत असेल गोव्याला तर काय करते. हरपालन बब्या तुमचा. गुणवान केली पाहिजे सून. गुणवान चारित्र्य संपन्न आचरण संपन्न शील संपन्न सून असली पाहिजे. काय करता पैशावाली. हो आम्ही 42 जण 4 ठणला शिकायला होतो. त्याच्यात सगळ्याची लग्न झाली. त्याच्यात 42 जणात एकाच बायको सुंदर भेटली. ती असं वजनातच म्हणायचं मै बायकुले सुंदर. म्हणलं ठीक आहे तुला MSCBचं बिल भरायचं काम नाही कारण ती घरात उभी केली की लाईटच चमकत येत. आमच्या असू दे बाबा मेन कापड्या कशा बी का असणार काय हरकत नाही. पण इतकी सुंदर. त्याच्या घरी 3 आवतो होते. आता ते नाशिकला इटा उचलीत आहे. आणि आमच्या 42 जणात त्याची बायको आमच्या बायकापेक्षा त्याची 1 नंबरला दिसत. ते म्हणत होतं. मी नाही म्हणत. मी बायकोला सुंदर म्हणत नाही तर लोकांना म्हणाल रिकाम आहे का. विठाला सुंदर कोणाला म्हणायचं. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुराण क्षेत्रामध्ये 222 स्त्रिया सुंदर होत्या. इतिहासामध्ये 6 स्त्रिया सुंदर होत्या. त्याच्या 6 स्त्रियापैकी 4 हिंदूकडे होत्या 2 मुस्लिमाकडे होत्या. कोणाला सुंदर म्हणायचं. अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. अरे तिला पाहुनी आई म्हणाला
अरे तिला पाहुनी आई म्हणाला राजा तो सिलवान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, कल्याणच्या सुभेदाराची सून मुस्लिमाची कन्या, त्या मुसलमानाची सुंदर स्त्री, अमावस्याच्या रात्री तिचा प्रकाश पडायचा, तिला आई म्हणून घरी पाठवून दिलं. तिला म्हणायचं सुंदर. जी बाई ज्या झाडाखाली गेल्या, प्रसन्न भयतती यतो जायं तरुयन शाखा प्रसन्नयो, तरुयन भयतती शाखा भयतती पुष्पादिनी आणि माल्यादिनी, कंचन भयतती वे मांगय कायं प्रथमस्ते वचा. जिच्या कायेच्या सुगंधाने झाडाची फांद्या, तरवर शाखा प्रसन्न, ती फांद्या प्रसन्न होत्यात, तिला सुंदर म्हणतात. आपल्या कापसात गेल्या बोंड गळत तुम्हाला नाही म्हणालो मी, आमच्या तिकडे गेल्या इकडच्या फुकायच्या, दुसरे आणू तरी कुठून मी. म्हणून असं उग म्हणत जाऊ नका मी सुंदर मी सुंदर मी सुंदर, असं काय नाही विषय. याला जरा सुंदरपणाचा हवी. कोण्या बाईला वाटतंय सून सुंदर असावा आणि पैशावाली असावा, जिचं गथुडं जड ती पाहुणी गोड. रिकाम्याला कोणी चलतीचं नाव गाडी आणि बसतीचं नाव गाडी भांगार. जरा बऱ्या घरची आण बापा. भगवान म्हणले काय हरकत नाही, पैशावालीचीच करतो. पण देव म्हणले बाकीचं विचारू नका बरं का, तुला पैशावाली पाहिजे असेल तर मग रूपरंगाचा नको विचार करू. गेले प्रभू एका व्यक्तीकडे, त्या व्यक्तीला प्रणाम केला. कोणी? पंढरपुरातल्या मालकानं. अंगीकार ज्यांचा केला नारायणी सांगतो, देवानं स्वीकार केला की काम संपलं. सुदामदेवाची परिस्थिती पाहिली तुम्ही, बघा पुढचं चरित्र. भगवान त्या मुलीच्या घरी गेले आणि पंढरपुरातल्या मालकाने त्या मुलीच्या बाबांना विचारलं, दादा मला तुमची मुलगी पत्नी म्हणून द्या. आता ती परिस्थिती आली बरं पोरायच्या बापायला. हो, पोरायच्या बापावर ती परिस्थिती आली. कृपा करा तुमची बबी आमच्या बब्याला द्या. हो, तर पोरीचा बाप म्हणला आमच्या बबीला तुमचा बब्या पसंत येतो का आधी बघू द्या. पहिलं वेगळं होतं. पोरीचे बाप म्हणायचे वा गुरुजी घ्या ना आम्हाला पदरात, घ्या हो गरीबाचं लेकरू घ्या, असे पोरीचे बाप म्हणत होते. नवसरले आता पोरीचे बाप. काळ बदलत असतो 35 वर्षाला, दर 35 वर्षाला काळ बदलत असतो. प्रत्येक क्षेत्रात काळ बदलत असतो. 69 वर्षापूर्वी काळ होता शेतीचा, शेतकऱ्याचा. आता काळ आहे मजुराचा. अजून फक्त 6 वर्ष दम धरा. 6 वर्षापर्यंत मजूर तुम्हाला ह्या बोटाव त्या बोटाव तुका करीन. फक्त 6 वर्ष. 6 वर्षाच्या नंतर ज्याच्या नावानं 7-12 असेल तो माझ्या महाराष्ट्रातला बादशाह असेल, लक्षात ठेवा. गिरगावकर जिवंत असेल नसेल पण माझं वाक्य कायम राहील. 6 वर्षाच्या नंतर ज्याच्या नावानं 7-12 असेल तो या भारत देशातला, या महाराष्ट्रातला बादशाह असेल, लक्षात ठेवा. जराशी कळ सहन करा, जराशी कळ सहन करा. 69 वर्षापूर्वी आपल्या बाप दादानं काम करणाऱ्याला बुटासकट तुडिले, काम करणाऱ्याला बुटासकट तुडिले म्हणून आपल्यावर ही उलटी प्रक्रिया आली. आता आपल्याला ते बेजार करते. आमच्या पाहुण्याची तर 9 म्हशी गेलेल्या आणि गडीचे दूध काढतं का ते म्हणलं मालक माझ्या मेवणीच्या पोरीचा साखरपुडा आहे मी येतो. 9 म्हशी गेलेल्या. वाघराला सोडायनं म्हणून त्याला दूध पिता येणं आणि ह्या मालकाला काढता येणं म्हणून हो काळाच्या आडवासायले किर्लोस्कर इन्नाचा आईल. काळ बदलला पण फक्त अजून 6-6.5 वर्ष दमदारा. शेतीचा काळ येणार आहे, फार मोठा काळ आहे शेतीचा. त्याच्यासारखा बादशाह कोणी नसेल. असो, देवानं मुलीच्या वडिलाला विनंती केली, दादा मला तुमची मुलगी द्या. हे कोणाला? पंढरपुरातल्या मालकाला. पोरीच्या बापान वेळ झाला. चला बाजारात मांडली का माझी मुलगी? चल 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 निघ 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 घरी. हे तर लय साधा शब्द आहे, लय साधा शब्द आहे, लय साधा शब्द आहे. ममाति कन्यान भयानाम प्रसवोति यति जयो पुष्पादिनी माल्यादिनी सुचयो कन्यांग्रभांस्तरत्नयो. अरे फुलाच्या पाकळीसारखी सांभाळली माझी कन्या. हा, मी अजून कोण्याच गॅदरिंग मध्ये नाचू दिली नाही. हो, त्या पोरीच्या बापान गॅदरिंग मध्ये पोरगी नाचू दिली नव्हती. इथं कोणी गुरुजी असतील तर माफी मागतो. गॅदरिंग मध्ये मुलींना पार्ट देत असताना राष्ट्रमाता जिजाबाईंचं पार्ट द्या, देवी अहिल्याबाई होळकरांचं पार्ट द्या, सावित्रीबाई फुलेंचं पार्ट द्या, ज्या बाईनं आपल्या मालकाची फार सेवा केली अशा रमाबाईचं पार्ट द्या.
एखाद्या मुलीला छत्रपती शिवाजी महाराजांचं पार्ट द्या, शंभूराजांचं पार्ट द्या, महाराणा प्रतापांचं पार्ट द्या, ज्ञानोबाराय तुकोबाराय जनाबाई मुक्ताबाई सखूंचं पार्ट द्या. बाष्कळ पिक्चरच्या गाण्यावर मुली नाचू नका. सगळ्या शिक्षकांना नाक घासून प्रणाम करतो, नाक घासून प्रणाम करतो. राग येऊ देऊ नका सज्जनांनो. फार मोठी मागच्या लोकांनी संस्कृती टिकवली हो, फार मोठी संस्कृती टिकवली. काल या नवरात्रीमध्ये कशाला नवरात्रा म्हणतेत, कशाला म्हणायच्या नवरात्रा? बकदालभ्यांचा पुरावा आहे. अगा सप्तरपदीर भय जायते विशंतो भवजतः त्यक्तार भार्या व्रजितो समकुलोस्ततेवचा भिन्न गोत्रेस्ततेवच मिलनम यज्जायते. याच्या पलीकडे सांगत असतो जोशी काका, सप्तपदी घेत असताना किती शास्त्र सांगितलं. मिमोजन कृतजय कृतरोर भयस्थितानां भास्करो तेजो भयस्थितायां देशायां भारतेषु महाराष्ट्रेषु विन्दुतटायां नवदाम्पत्यं तदेव च शृणरोदति भयजतो जनाभय सकलदिजा जत्नीरे यतो भयास्थित यतकृतयान मङ्गलभयस्थित जनोया सगोत्रियतिथि भिन्न गोत्रा यदपानियो ग्रहणत्तया मङ्गलत्यक्तं सुराजयो सुरत्कामिनीं भयोजनः. जिच्या सोबत अग्नीच्या साक्षीनं 7 फेरे मारलेत. सोयरे धायरे विष्ट मित्र सजन सख्यांनी अक्षिदा टाकल्यात. अंतरपट सुटलाय. पाणी ग्रहण केलं. जिच्या नावानं, आपल्या नावानं जी कुंकू लावते ती बाई नवरात्रामध्ये काही ओसंग्याच्या अंतरात 9 दिवसात आपली बायको असावा, असं आपली भारतीय संस्कृतीतलं पुराण सांगते. बायको बायको वाक्य कळालं का? पफेची माय. सहिष्ण भेदानाम जायते समश्वास्ति त्यागेशु. नवरात्रात आपली स्वतःची बायको पुरुषाच्या दूर असावा. माझ्या माईंनं तुम्हाला सांगतोय, तुम्ही खेड्यातले आहात, तुम्ही काही नाहीत, पण शहरात इतका उद्रेक झाला या नवरात्रीमध्ये. ज्या पुरुषाचं नाव गाव माहीत नाही त्याच्यासोबत बाई लाकडं घेऊन नाचायली. किती शोकांतिक आहे. काय वाटत असेल माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना, काय वाटत असेल? अहो, ज्या राज्यात बाई एखादा नालायक माणूस नाचवत होता त्या व्यक्तीचा चौरंग करायचे छत्रपती शिवाजी महाराज. एक बाई म्हणली, महाराज मी पोटासाठी नाचते, अख्ख्या जीवनाचा संसार तिच्या घरी नेऊन टाकला, पण नाचू नकोस ग, या भारत देशातल्या तरुणांचं अंतकरण तू पाकळू नकोस, असा सांगणारा रयतेचा राजा. त्या राजाच्या नगरीत बाई कोणाच्या सोबत नाचते? का करता असं, का करता असं? माझी मुलगी आता 7वीत आहे. माझ्या जीवनातला घडलेला प्रसंग सांगतो. मुलगी 4थीला असताना नागरे सर तिनं सांगितलं, बाबा सरांनी हा ड्रेसचं नाव लिहून दिले, तो गुलाबी ड्रेस होता, हा घेऊन या. मी म्हणलं, बाई आपल्याला पैशाची काही अडचण नाही ग, लोक आपल्याला फार देतात, मी तुला चांदीची झालर असलेला ड्रेस आणतो, पण कशा करता हा ड्रेस? गॅदरिंगमध्ये आमकं गाणं आहे, त्या गाण्यावर मला नाचायचं. मी 4थीच्या मुलीला सांगितलं, बाई महाराष्ट्रात 3716 गाव फिरलोय, मी ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेने तितक्या गावातलं लोणी तूप खाऊन आलो ग. लोक माझ्या पाया पडते, तुझ्या बाबाच्या पाया पडते, तू या गाण्यावर नाचू नये बाई, नाचू नये. 4थीची मुलगी होती माझी. दुसऱ्या दिवशी गुरुजींनी दटवलं, का ग तुझ्या बाबाकडे इतके पैसे आहेत आणि का नाही ड्रेस आणला तुला? ती म्हणली, आमचे बाबा या गाण्यावर नाचायला नको म्हणते. दे तुझ्या बाबाचा नंबर सांग. सांगितलं आणि मला गुरुजी बोलले, का हो म्हणे महाराज का? मी म्हणलं, गुरुजी माफ करा, मी ज्ञानोबराय तुकोबरायचं भजन करणारा व्यक्ती आहे, कृपया तुम्हाला विनंती, माझ्या मुलीला या खेळातून बाजूला काढा आणि तुम्हाला पसंत नसेल तर आजची आज तिची टिशी देऊन टाका, पण मी त्या गाण्यावर गॅदरिंगवर माझी मुलगी नाचू देणार नाही. हे तुम्ही इथं बसलेल्या सगळ्या सज्जनांनो ध्यानात धरा. काळ फार बदललाय राजांनो, फार बदललाय, काळ फार बदललाय. हे बा, संगतीचं पाप इतकं मोठं आहे. अहो, अमूल्य किमतीचा हिरा ढेकणाच्या संगतीत नाश होऊन जातो. अहो, आयुष्यभर ज्यानं परमार्थ केलाय, वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, संगतीचं फार मोठं पाप आहे सज्जनांनो. हो, फार मोठं आहे. म्हणून कधी कधी वावरत जा. माझ्या महिलांना सांगतो, तुम्हाला नाचायचं ना तुम्हाला, छाती ठोकून सांगतो, गावातल्या एका मंदिरावर तुम्ही कब्जा करायचा. जेवढे मंदिर असतील त्याच्या एका मंदिरावर तुम्ही कब्जा करायचा. फक्त दर्शना करतात माणसं त्या मंदिरात आले पाहिजे.
गावातल्या प्रतिष्ठित माणसाकून एक सभामंडप बांधून घ्या आणि त्या सभामंडपात नाचून हरिपाठ करी जा, नाचून गाथ्याचं भजन करी जा, हा मोठ्या उल्हासानं ज्ञानेश्वरीचं पारायण करी जा, असं तल्लीन होऊन नाच जा, पण तुम्ही तुमच्यात नाच जा. एकच तुम्हाला हात जोडून विनंती करतो, कारण या देशाची फार मोठी श्रीमंती आहात तुम्ही. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, फार मोठे आहात तुम्ही, फार मोठे आहात. हो नका जे चरित्र ऐकता ना तुम्ही आता सीतेचं चरित्र. सीताई साहेब किती मोठ्या होत्या सांगू तुम्हाला. सीतेच्या मालकाला अगस्ती महर्षींनी अंगठी दिली. येतो मी पुन्हा अंगीकार ज्यांचा, मला ना दे लांबून एसटी आणायचा, तेल बाहेरचं आहे ना त्याच्यामुळे मी शॉर्टकट पाहत नाही. त्याला काय देवीचं तेल देवीला आणि भोत्याला घायला गुरुजी. घरचं डिझेल असल्या माणूस शॉर्टकट पाहत असते, बाहेरचं काय ताण घ्यायचं आपल्याला. महर्षी अगस्तीने अंगठी दिली प्रभू रामचंद्राला आणि प्रभू रामचंद्राला सीतेकडे दाखवली. सीतेनं ती अंगठी प्रभू रामचंद्राला घातली. ती नवग्रहाची अंगठी होती. कालांतरानं सीताई साहेब हरण पावले. तुम्ही किती मोठे आहात त्याच्यावर सांगतोय. तुम्ही किती मोठे आहात, मला किती आवडतात तुम्ही, किती आवडतात. कधी कधी येड्यावानी करत जाऊ नका. मंदिरात गेल्यावर देवाच्या तोंडाला पेढा लावतात, तुमच्या हाताने देव पेढा खातो का? काऊन येडेवाणी करता तुम्ही अशा? कोण्या महाराजांनी सांगितलं मला त्याचं नाव तरी सांगा, मी त्याची बसायची जागा सांगतो. ह्या माईकच्या दांड्यानं सांगतो, त्याला इळभर बसता नाही आलं पाहिजे. जे मांडीपासून तर पार कमरापर्यंत लालच करतो त्याला. तुम्हाला कोणी सांगितलं देवाच्या तोंडाला पेढा लावायचा? देवाच्या पुढं प्रसाद ठेवत असते, त्याच्या तोंडाला पेढा लावायचा. आणि येडा घालताना मंदिराच्या मागून चिटकायली, देव भितडाकून खात असतो का? किती महाराज मेल्या सुधरता तुम्ही, पहिली गोळी मला घाला. असं नका करी जाऊ माझ्या माईंनो, येड्यावानी करी जाऊ नका असं. हा सात्विकपणात वागलं पाहिजे. असो अंगठी घातली सीतेनं डॉक्टर साहेब. अंगठी घातल्याच्या नंतर कालांतरानं सीताई साहेब हरण पावल्या. एक दिव्य तेजस्वी संन्यासी भेटला. त्या संन्याशाला सांगितलं, अरे बाबा माझी पत्नी हरवली. त्या संन्याशाने विचारलं, प्रभू मी पाहत राहीन पण त्या कशा दिसत्यात? तर पंढरपुरातल्या मालकाने म्हणजे प्रभू रामचंद्राने त्या संन्याशाला सांगितलं, दिसती कशी ते सांगत नाही, पण ती ज्या जागेवर बसली ती जागा भजन करती. जेथ सीतेची वस्ती घडे, राम राम स्मरती झाडे. 100 फुटापर्यंत जमीन राम राम म्हणती. त्या ठिकाणचे खडे झाडे सुद्धा राम राम म्हणतात. ती माझी पत्नी आहे. ही खून सांगितली गुरुजी. बरं मी तुमचा दूत आहे असं त्यांनी कसं ओळखा? तर प्रभू रामचंद्रानं सांगितलं, महर्षी अगस्तीनं दिलेली अंगठी तिच्या हाताने माझ्या बोटात घातली. ही अंगठीची तिला ओळख आहे. पुढे टाकल्याबरोबर लक्षात येईल आपल्या विश्वासातला माणूस. तुम्ही किती मोठे आहात. आता पुढचं वाक्य ऐका. माझ्या पैठणच्या मालकांचं वाक्य आहे. पैठणमधल्या मालकांचं वाक्य. ज्या मालकाकडे 36 वर्ष लुगडे धुवाला, त्या मालकाचे धोत्रे धुवाला, त्या मालकाच्या मुलाचे कपडे धुवाला, त्या मालकाच्या घरचं पाणी भरायला, त्या मालकाचं घर झाडायला पंढरपुरातला मालक 36 वर्ष होता. त्या मालकांचं वाक्य सांगतोय पैठणमधल्या मालकांचं, शांती ब्रह्मनाथ बाबांचं. सीतेच्या पुढं मारुतीरायानं अंगठी टाकल्याबरोबर आपल्या मालकाचा स्पर्श झालेली अंगठी, अंगठी नसून त्या अंगठीत सोनं नाही पाहिलं, त्या अंगठीत प्रभू रामचंद्र पाहिले. आणि पैठणच्या मालकाचं वाक्य सांगतोय, तेचा आचळू सरसावला. मालकाला बघून आदरपूर्वक पदराला हात गेला. पदर माग सरकलेलाच नव्हता, तरी पण पदर पुढे सरकिला आणि त्या अंगठीला प्रणाम केला. इतक्या पतीला देव मानणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातल्या मावल्या आहात तुम्ही, महाराष्ट्रातल्या. याच्या पलीकडे सांगू का तुम्हाला? एक पुराण सांगतंय, जे चरित्र ऐकता ना तुम्ही रावणाचं. आता त्या रावणाच्या 80,000 बायकापैकी इतकी सात्विक बायको होती, तिचं नाव मंदोदरी. तशा सगळ्यात सुंदर होत्या उशे साहेब. 80 सहस्र सुंदरा कामिनी, माझी मुख्य राणी मंदोदरी रे, माझी मुख्य राणी मंदोदरी. 80,000 बायकापैकी. रावण मृत्यू पावल्याच्या नंतर रावणाचं पार्थिव चंदनाच्या लाकडावर टाकलं. ह्या किती मोठ्या आहेत. त्या महाराष्ट्राच्या मातीतल्या स्त्रिया किती मोठ्या आहेत. ऐका पुढे. रावणाचं पार्थिव चंदनाच्या लाकडावर टाकलं गुरुजी. मंदोदरी सती गेल्या. सतीची चिता चौकोनी रचल्या जाती. प्रेताच्या खालीवरील लाकडे असतात, सतीच्या खाली लाकडे असतात. आणि भडाग्नी नावाचा अग्नी, 14 अग्नीपैकी भडाग्नी नावाचा अग्नी, आजच्या कीर्तनात सांगत नसते पण आठवलं म्हणून सांगतोय. भडाग्नी नावाचा अग्नी लागण्याला लागला तर मंदोदरीनं अग्निनारायणाची प्रार्थना केली, माझ्या मालकाच्या अगोदर मला जाळा. अग्नीनं त्या सीतेला, त्या मंदोदरीला प्रणाम केला.
तुमच्यातल्या बायका किती मोठ्या आहेत, तुम्ही किती मोठ्या ते लक्षात ठेवा. म्हणून चुका करू नका माझ्या माईनं. अग्नीनं मंदोदरीला प्रार्थना केली, माझी माय प्रेताला अग्नी लागल्याच्या नंतर त्याचा कपडा पेटतो आणि कपडा जळाल्याच्या नंतर त्याचं शरीर जळतंय, आता आम्हाला माफ करा. आणि सती जाणाऱ्या स्त्रीचं आधी शरीर जळतंय आणि मग कपडा जळतंय. सतीनं देखे आग्न, सतीच्या आधी कपडे जळत नसते बरं का. सतीचं आधी शरीर जळतंय आणि मग कपडा जळतंय. प्रेताचा आधी कपडा जळतंय आणि मग शरीर जळतंय. भाई मला माफ करा. तर मंडोदरीने सांगितलं, तुझं काम तू कर, माझं मी करीन. हे बा, मालक जळत असताना वक्षस्थळातून दुधाच्या धारा आल्या माझ्या माईनं. वक्षस्थळातून दुधाच्या धारा आल्या आणि त्या दुधाच्या धारानं आपल्या नवऱ्याचं पेटलेलं शरीर त्या दुधाच्या धारा इजित होत्या. मेल्यावर सुद्धा नवऱ्यावर इतकं प्रेम करणारी बाई माझ्या महाराष्ट्रातली, माझ्या भारतातली, इतक्या मोठ्या हो, चुका नाही करायच्या. चला, त्या मुलीच्या बाबाला सांगितलं, मला तुमची मुलगी घेऊन द्या, द्या, माझा तिच्यासोबत लग्न करायचं. पुष्पादिनी भयो, मी फुलासारखी सांभाळली. इथपर्यंत आलतो ना आपण, इथपर्यंत आलतो. फुलासारखी सांभाळली, हे कोणाला कशी देणार. पण पंढरपुरातल्या मालकानं त्या पोरीच्या वडिलांना सांगितलं, का हो दादा, तुम्हाला कोणासोबत तरी लग्न करायचंय ना तिचं, मग मला द्यायला काय हरकत आहे. येडपटीस का काय म्हणे, कोणाला पोरगी द्यायला, तुम्ही देणार कोणाला, कोणाला देणार पोरगी. मुलीच्या वडिलांना सांगितलं, जो माझ्या सोबत, आवाज आलाय, हा आता आला. उभं राहून तर लय हाणता येते, पण काय करावं, जरसं काही खराब. हो हो, खराब झालं. हा, ते मगाशी मी सांगितलं ना स्त्री नाचण्याचं. हे बा, कमी कपडे घातलेली स्त्री ज्या पुरुषानं पाहिली का, पुराणामध्ये 6 श्लोक आले, 6 त्या पुरुषाला सुद्धा घातक असते. याच्या पलीकडे सांगू का तुम्हाला, माणसानं जर साडी नेसली, माणूस जर नाचला, माणसानं साडी नेसली, माणूस जर नाचला, तर साडी नेसलेला माणूस पाहणं सुद्धा पुरुषाला घातक आहे. तर साडी नसून बाई नाचलेली कधीच पाहायची नाही. हे काउंटीसलं उशे साहेब सांगू का तुम्हाला, मी एकदा गोव्याला कीर्तनाला गेलो. मी गोव्याला कीर्तनाला, मी समुद्र पाहिलं नव्हतं. गळ्यात शपथ, मी अशा चुका करीतच नाही, करणार नाही, मरुस तर करणार नाही. मालकानं चांगलं केलं माझ्या पंढरपुरातल्या, मी कशाला चुका करू अशा आगाव. मी गोव्याला गेलो, माझे 5 कीर्तन ठेवले किरण ठाकूर यांनी. मोठे त्यांच्याकडं मोठे बँक आहेत, 300 350, मोठा माणूस, आपल्याला काय करायचं. त्यांनी यूट्यूबला पाहिलं मला कीर्तन. आझाद मैदान पणजीला 5 कीर्तन माझे होते. आणि मला एक पत्रकार म्हणले, चला ना समुद्र पाहाला, बीच पाहाला. मला माहीतच नव्हतं बीच कशाला म्हणते. 7वी शिकलेला, काय माहिती त्याला संन्याशा लुगड्याचा भाव काय माहिती. आपण हे केलंच नाही ना गाव, पण आहे का नाही. हा, काय माहीतच नाही ते समुद्र फमुद्र काय माहीतच नव्हते, काय नव्हते. बायको कमी शिकलेली, मी कमी शिकलेलं, काय नाही आपलं. मी कीर्तन करून जातो, ती धुतलेले धोत्र देती, घरी जेवायचं असलं जीव घाली ती. मला काय वड्याला आंघोळीला धाडीत नाही, काय नाही काय नाही काय नाही. एक जण म्हणला, आमची बायको गरम गरम स्वयंपाक देते. मी म्हणलं, मी हो, मी जोगच मागवतो. बायकायला लय ना तिळभर करायचा, निळभर सांगायचं. रे आमच्या पप्याची माय. म्हणलं, हो, तुला बाई भेटली ना, आम्ही वघारी संग लग्न केलेत. विठाला 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 विठाला. आणि मग ते पाहायला गेलो तर, आम्ही पाहायला गेलो तर तिथं कमी कपड्याच्या बाया दिसल्या. अरे म्हणलो, बाळ्या मेलास तू. गळ्यात शपथ, मला तितकंच पाप लागलं. मी 18 दिवस फॉर्च्युनर मध्ये बसलो होतो. 19व्या दिवशी आमची गाडी ट्रॅक्टर मध्ये गुतली. तेव्हापासून म्हणलं, नको रे बाबा असं कमी कपड्याचं पाहणं. अहो, काही आपल्याकडची फुगिरायच्या अवलादी दिसल्या मला त्या इतक्याला चढ्याव. महाराज तुम्ही इकडं कोणीकडं. म्हणलं समुद्र पाहाला. तुम्ही कसे येतात. म्हणलं धोत्रात माशा घुसायल्यात का. तुम्हाला इतक्याला चढ्याव पाहा वाटायला ना, आम्हाला धोत्राव बघा वाटत नाही का समुद्र. ज्याचे बाप गंध लावून मंदिराला येडे घालतात का, त्याच्या अवलादी तिथं गोव्यात. संपत्त्या कमीण्यापेक्षा लेकरं सात्विक करा, त्याला पुरुषार्थ म्हणत असते. विठाला विठाला विठाला. त्या मुलीच्या बापानं सांगितलं, मुलगी त्याला देईन जो पठ्ठ्यासोबत कुस्ती खेळन. हा, कुस्ती खेळन. आबुकट ठोकली गुरुजी. आता ते काय इथला कुठला पैलवान होता का, काजू खाणारन बदाम खाणारन, ते असं काय, असं थोडंच पैलवान होता. पंढरपुरातला मालक आहे. बाजूला गेले, पंचा काढून टाकला कमरेचा, सदरा शर्ट काढून टाकलं आणि खांद्यावर एक उपरणं होतं, त्याचे 2 तुकडे केले. एक मस्त भगव्या रंगाचं उपरणं, त्या तुकड्याची लंगोटी केली आणि पोरीच्या बापाला सांगितलं, चल. अशी उभ्यान थाप हाणत असते, अशी थाप हाणली. त्या पोरीची आई म्हणली, आव
त्याच्या गोळ्या संपल्या असत्या. तुमच्यासोबत कुस्ती खेळणारा कोणीच नाही या जगामध्ये. आणि इतकुसं पोरग खेळायला त्याला कळत नसन नका हो, त्याची माय लय रडत बसन. तुम्ही त्याच्या सनकाड्या मोड्यावानी फासळ्या मोडतान. ते मालक वापस गेले सर. पण हे म्हणला ए काय फिरायला चल. ते बायकोला म्हणला ए तू मला नको म्हणाली ते पाय ना नाकात काड्या घालायला माया. पाव दिन त्याची सोय. अहो येड्याच्या नाही नादी लागलं पाहिजे. तुम्ही येडे कशा लोक तुम्ही त्याच्या नादी लागायला. तुम्हाला एक सांगू का ही गोष्ट द्या सोडून, पण शक्यतो हत्तीनं गाढ व्हायच्या नादी नाही लागलं. आमच्या गावात एका माणसाकडे गाढ होतं आणि चुकून एका माणसाची पिशवी तिथं विसरली बाजाराची आणि त्याच्यात 4 किलो साखर. आणि ते गाढव साखर खाऊ लागलं. गाढवाला कोण साखर देतो, साखर खाऊ लागलो. आणि तिकून हत्ती आला. काय खाला रे, काय खातू, काय काय ते म्हणला साखर खातो. गाढव साखर. हत्तीनं जवळून पाहिलं म्हणलं हो अरे कोणाच तरी पिशी पडली गडी. हत्ती निघलं पण गाढव म्हणला ए ए हत्ती दादा साखर का खाल्ली का. ते म्हणलं राहू दे येतो मी. आता त्या हत्तीच्या पाठीवर राजा बसवत होता आणि त्याला साखर माहित नाही वय. पण लय गाढव येडगळ हो. गाढवायच्या नादी लागे जाऊ नका. आपल्याकडे गाढवांची संख्या जास्त वाढली. ते गाढव हत्तीला म्हणलं ए साखर खाल्लीस तर मग कशी लागती. हत्ती म्हणला गोड लागती. हे याच्यामुळे तू येडपटेस म्हणला. अरे साखर तिखट लागती. साखर तिखट असती होय. आणि कोण म्हणाले गाढव. हत्तीनं गपचिक बसाव ना. हत्ती म्हणला नालायकेस तू. अरे साखर गोड असती तिखट म्हण तू. गाढव म्हणला लय मोठा झाला म्हणून लय शहाणा झाला कर तू. साखर तिखट आहे तू गोड म्हण तू. थांब तू दाखवतो. अहो हत्तीवर केसच टाकली ना गाढवान. कोर्टात केस टाकली हत्तीवर. हत्ती इकडच्या लाकडात उभं ते असतं ना ते. मी टीव्हीवर पाहिलं मोठ्या लोकांच्या घरी. आपल्याला टीव्ही नाही, भारीचा मोबाईल नाही, काय त्याच्यामुळं दगत आपल्या याच्यावर काय नाही. याच्यावर बी तारखा येतात. मला काय चिंता नाही त्याला. मी घेतला असता का आता काय मी आता चांगले माझ्याकडे पैसे दिलेत देवानं. कापूस फापूस लय मोठा होती मला. भरपूर कापूस होती. मी सोन्याचा घेईन पण आता 90 वर्ष लुगडं घातलं 91 वर्षी कशाला गाऊन घालू आता. म्हातारपणी कशाला बरं आपलं याच्यावर बरं नको याच्यावर मारायचं. पाहाच वाटला तर संचायचा पाहत असतो कधी मध्ये. कशाला ताण घ्यायचा उगाच. हो तर मग ते असं ते टीव्हीवर पाहिलं मी. इकून गाढ हो एका कठड्यात, इकून गाढ हो एका कठड्यातून 2 खुर्च्या. एका खुर्चीवर राजा आणि एका खुर्चीवर न्यायाधीश बसलेले. तर गाढवाच्या लक्षात आलं आपल्या राजेसाहेबाच्या ओळखीचा न्यायाधीश आहे, आपण राजेसाहेबाला बोलावं. आपल्या हत्तीच्या लक्षात आलं आणि हत्तीनं सांगितलं राजेसाहेब 2 मिनटं भेटायचं. भेटले बाजूला. काय काम आहे. काही नाही राजेसाहेब आमचं आणि गाढवाचं भांडण एका गोष्टीचं. ते साखर खाऊ लागलं आणि ते मला म्हणलं साखरेची चौकशी. मी म्हणलं गोड आणि ते म्हणतं तिखट आहे. मग साखरेची चौकशी. राजेसाहेब म्हणले गोड आहे. मग निकाल कोणाकून. म्हणले निकालाची तिकडे चुलीत जाईन पण तुला 3 दिवस उलटं टांगायचंय. राजा हत्तीला म्हणला तुला 3 दिवस उलटं टांगायचं. हत्ती म्हणला राजेसाहेब मी खरं बोललो ना. खऱ्यान खोट्याचा संबंधच नाही. तुला याच्याकरता उलटं टांगायचं. तू गाढवाच्या काऊन नादी लागला. म्हणून हत्तीच्या वैभवासारखी माणसं आहेत राजू तुम्ही. अहो हत्तीच्या वैभवाला लाजवील इतका मोठा परमार्थ आहे आपला. आपण ज्ञानोबाराय तुकोबारायचे पायी घेत गाढ व्हायला बोकांडीवर घेऊ नका. विठाला विठाला अंगीकार ज्यांचा. चला म्हणले कुस्ती. आवडलं लंगूट बंद. लगेच तिथं हलक्या. जंगनडी पकनडी जंगनडी पकनडी जंगनडी. नाही पक्वाद वाजला पण पक्वादानं अंगात कसं येईल. त्याला हलकीत लागत नाही. पक्वादात अंगात येतं पण कुठं कीर्तनात. हा काय हलक्या वाजू लागल्या. अहो काल परवा नवरात्रातले हलक्या वाजल्या. काही काहीचे इतकाले केस इतकालेच झाले झटकू झटकू. लयच हलक्या. आई ग अंबाबाई तुला सोन्याचा गधबा. आई ग अंबाबाई तुला सोन्याचा गधबा. आणि तुझ्या ग दर्शनाला कोल्हापूरचा राजा उभा. तुझ्या ग दर्शन. त्या बाईच्या अंगात आलो. त्या बाईच्या अंगात आलो आणि तुम्ही कीर्तनात असून बाया पाहिले मागं फिरून. काय राजे होऊन कसं विमान याचं तुम्हाला. काय काम झालं. विठाला कुस्ती सुरू झाली.
27 दिवस 27 रात्र, 27 दिवस 27 रात्र घाम नाही पंढरपुरातल्या मालकाला. 28व्या दिवशी सकाळी मुलीचे वडील पाया पडले, प्रणाम केला. गेली 27 दिवस आणि 27 रात्र माझ्यासोबत कुस्ती खेळते, घाम येत नाही, पाण्याची चिंता नाही, जेवणाची चिंता नाही, माणूस नाही गडे. पायाच पडा पोरीचा बाप. आणि पत्नीला सांगितलं, ए लक्ष्मी आण मुलीला. लगेच मुलीला बोलून घेतलं, लगेच अंतरपट. तिथं 4 महात्मे होते मंगलाष्टक करायला. संन्यासी बाबा 4 महात्मे होते मंगलाष्टक म्हणायला. काय मंगलाष्टक? वा. निधिया नाम निधि जास्वनिला भयजनो वृष्णिरो नाम ब्रह्म सावित्र्यानय पुनितो गिरिजा शिवा स्वयजो रमा विष्णवेन प्रभजनो शचियां पुरंदर सकल यजोजति मिथ्यगराभय जायन्ते सिद्धिर्विनायको भया यक्षपति भय जायन्ते निरपति भयजति आपां पतियां सर्वस्थिता भय जायन्ते. मस्ताशु मंगलाष्टक. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजय. इतके सुंदर मंगलाष्टक. असे नाही म्हणले ताई ग हे बाई ग सकाराम तात्याची बबी आणशीराम तात्याचा बब्या. हे मंडप जळण रे असं नकून म्हणू काही बी. मंडप जळण. हो, भंगार जमा करणारा मुस्लिम समाजाचा बालक, डबरोट्या ऐकणारा मुस्लिम समाजाचा मुलगा, या महाराष्ट्रातला श्रीमंत मुस्लिमाचा मुलगा, या महाराष्ट्रातला मिस्त्री काम करणारा मुस्लिमाचा मुलगा. लग्नात त्याच्या संस्कृत्या मोडत नाहीत जोशी काका. आपल्या संस्कृत्या का मोडता सजनांनो? का मोडता? अरे ज्याचे लग्न राहिले त्याच्या लग्नात मंगलाष्टक तरी शास्त्र शुद्ध म्हणा. पाया पडतो, तुमच्या पाया पडतो. निदान मंगलाष्टक तरी शास्त्र शुद्ध म्हणा. हसायलेत लोक आपल्याला, हसायलेत. काय आगाऊपणा. दम नाही सप्त्यायला, दम नाही रामायणायला, दम नाही भागवतायला, दम नाही कीर्तनायला. गुण नुसतं खपक्या पाकिट महाराजाला द्यायचं, महाराज श्रीमंत करायचं, आणि तुम्ही असेच सोनाराच्या नळीवाणी इकून हवा तिकडं घ्यायचं काहीतरी. लग्न लागलं, अंतरपट सुटला. बाशिंग बांधून पंढरपुरातला मालक त्या नवरी सोबत द्वारकेत आले. निघता मुलीच्या आईनं सांगितलं, मालक जाता जाता माझ्या ताईला काहीतरी देऊन टाका ना. तर त्या मुलीचे वडील भांडारगृहात गेले आणि भांडारगृहातून उशे साहेब एक मणी दिला. आणि ते मणी जावायच्या हातात टाकला. जावाय बापू, हे मणी तुम्हाला सप्रेम भेट. हातकरे गुरुजी, ते मणी 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं रोजचं देत होता. पावणे 22 क्विंटल सोनं देणारा मणी मुलीच्या वडिलांनी दिला. बाशिंग बांधून नवरदेव नवरी गावात आले. वसुदेवाचं दर्शन घेतलं, सुनबाईला आशीर्वाद दिला आणि मुलाला आशीर्वाद दिला कृष्ण परमात्म्याला. पण सासूबाईचं दर्शन, आईचं दर्शन घेतलं देवानं, आशीर्वाद दिला देवाला. पण सुंदर्शन घेताना देव की मागं सरकल्या. काय कृष्णा, काय केलीस बापा अशी बायको? इतकाले नख दिला आणि इतकाले अंगाव केस. ते म्हणलं, आई तिच्या बापानं पावणे 22 क्विंटल सोनं देणारा मणी दिलाय. हुंडा लय मोठा घेतल्या बायको अशीच करावं लागती. हो, हुंडा दिला लय मोठा तिच्या बापानं, मग ही अशी करावंच लागती. हो. ती आसोली नव्हती, तिचं नाव होतं जामवंती. देवानं सांगितलं, आई ही कोण आहे तुला माहिती आहे? हिच्या बाबाचं नाव जामवंत आहे. भगवान प्रभू रामचंद्राचा वरदहस्त पात्र असलेला जामवंत आहे, त्याची कन्या आहे, आसोली नाही. काळजी करू नकोस. देवकी माता म्हणले, वसुदेव म्हणले, कृष्णा आम्ही सासू सासरे तिचे, आम्ही आवडीन तिचा स्वीकार करू, पण तू या 16,108 बायका तिचा स्वीकार करतात का? लक्ष्मीने मिटिंगच घेतली.
लक्ष्मी आई साहेबांनी मीटिंग घेतली, सगळ्याला सांगितलं, ए परत दिवशी सक्रात आली ग, हिला वानत नाही द्यायचं. अंगीकार ज्यांचा केला नारायणी, देवानं स्वीकारलं की काम संपलं. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असती. भोगीला तुळशीला भोगविडा देत असते, इतकं तर माहिती आहे ना. मी का बाई थोडंच इतकं मला माहिती असेल, मला वाचितो म्हणून माहिती आहे. भोगविडा देत असते तुळशीला. गेल्या वर्षीच्या संक्रांतीच्या दिवशी एकादशीच्या दिवशी भोगी आलती. किती बायकांनी भोगी पहिल्या एकादशीच्या दिवशी केली? असा थोडासा काना इतकाच हातवरी केला. बायकांनी जास्त हातवरी नाही केला पाहिजे, एवढाच हातवरी करा. कारण भोगीच्या दिवशीच भोगी केली पाहिजे. ती कोण्या दिवशी येऊ? हा, एकादशीच्या दिवशी येऊ की द्वादशीच्या दिवशी येऊ की सोमवारी येऊ की प्रदोष, की कोण्या दिवशी येऊ, पण त्याच दिवशी भोगी केली पाहिजे. किती बायकांनी केली? आता हातवरी झाले. पहिल्याने यकीन नाही केला. एकादशीच्या दिवशी भोगी करीत नसतेत माझ्या माईंनो. हो, भोगीच्या दिवशी बैंगनाची भाजी असते. हा, त्या बैंगण्याचं आयुष्य कमी होईल ना एकादशीच्या दिवशी बैंगनं खाल्ल्यावर. तुला कळून काय फायदा आहे वागा? इकडं कळायला पाहिजे. तू वाजव पकवाद अजून 5-6 वर्ष थांब जरासा का असाच. तू नको उभं राहू बाहुल्या. आम्हाला माहिती किती सगळं अंग तुटलंय. तर चल दे असं, हे लय सोपं आहे वाजीनं. नागिनीचं पान इतकं पवित्र आहे. ते विड्या कलशाला वापरते, तोरणाला वापरते, पण एकादशीच्या दिवशी नागिनीचं पान अपवित्र आहे. तांब्याचं पात्र किती पवित्र आहे. देवाला स्नान घालायला देवा कशाचं पात्र? तांब्याचं. गाईचं गोमूत्र किती पवित्र आहे, पण गाईचं गोमूत्र आणि तांब्याचं पात्र एकत्रित आलं की अशुद्ध. विड्याचं पान इतकं पवित्र आहे, त्या विड्याच्या पानावर तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावर सुपारी मांडायची. गणानन्त्वांगणपदे गवामह्यंगव प्रियः स्थितो नवलंबोधर भयजावेतेषु शिवाय स्थित गिरिजातनया भवस्थितानाः विघ्नहरं प्रशस्यते ते सर्वदेवाय यः सर्वां पूर्णो अग्रस्थितस्थानायो. त्या पानावर तांदूळ टेकले, सुपारी टेकली की गणपती बाप्पाचा आरूढ. इतकं पान पवित्र. पण हे पान एकादशीच्या दिवशी अशुद्ध. विटाळसीचे खळ विडा बक्षिता तांबूळ, इतकं अपवित्र पान. आणि म्हणून एकादशीच्या दिवशी भोगी आली की कधीच करायची नाही. कोण्या दिवशी रविवार असेल त्या दिवशी संक्रांत करत जा. तुम्हाला गिरगावकराची विनंती. मी माझ्या मनानं सांगत नाही, मी वाचून सांगतो. पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन, किंवा तुका म्हणे नाही विश्वास जामनी, पहावे पुराणे विचारून. पुराणाची ताकद आहे. तुळस भोगविडा घेत नव्हती. एकही तुळशीचा बुंथा भोगविडा घेत नाही. म्हणून पंढरपुरातल्या मालकिनीनं निरोप केला साहेब 2-3 बायकांना. त्याच्यापैकी एक द्रोणाचार्यांची धर्मपत्नी, तिचं नाव होतं कृपी. त्या कृपी मातेला विनंती केली. सांदीपनींच्या धर्मपत्नी आल्या, अजून 4 साधूंच्या पत्नी आल्या आणि त्यांना सांगितलं आमची तुळस भोगविडा घेत नाही. तर महर्षी सांदीपनींच्या धर्मपत्नीने आणि द्रोणाचार्यांच्या कृपी नावाच्या पत्नीने, अश्वत्थाम्याच्या आईनं त्या लक्ष्मी मातेला सांगितलं, लक्ष्मी, देवानं जिचा स्वीकार केलाय तिचा तुम्ही अनादर केलाय. देवानं जिचा स्वीकार केलाय तिचा तुम्ही अनादर केलाय. जोपर्यंत तुम्ही भोगविडा जामवंतीला देत नाहीत तोपर्यंत तुळस विडा घेत नाही. आणि तुळस विडा जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत तुमच्या मालकाची संक्रांत होत नाही. विटेवरच्या मालकिनीला अगोदर जामवंतीला भोगविडा द्यावा लागला. दृष्टांत संपला. श्रीमद भागवतामध्ये 44 श्लोक आले. 4 ब्रह्मवेत्यापैकी एका ब्रह्मवेत्ता शुकाचार्यांनी त्या 44 श्लोकाचं वर्णन केले. ते फक्त जामवंतीसाठी. दृष्टांत संपला. इतीत नख आणि इतीत अंगावर केस असलेली जामवंती, त्याला काय महाराष्ट्रात भारतात स्त्रिया नव्हत्या का? त्यानं तिचा स्वीकार केला. पुराणातल्या प्रत्येक व्यक्तीनं निंदा करणारी लोक जामवंतीचं नाव आलं की भागवंतात फुलं उधळल्या जातात. याचं एकमेव कारण आहे अंगीकार ज्यांचा केला.
देवाचा स्वीकार जगाच्या मालकाने केला, अख्खं गाव सोन्याचं. जामवंतीचा स्वीकार जगाच्या मालकाने केला, विटेवरच्या मालकिनीच्या बरोबरीची पात्रता. 14 मिनिटं शिल्लक आहेत, तेवढ्या वेळात सांगतो पूर्णविराम. बैल किती महागाईची घेतली पाहिजे, पण आपला बांध आला की आखडे पाहिजे. आपल्या आपल्या रानात आऊत हाणायचं, शेजाऱ्याच्या रानात कशाला हाणायचं. अंगीकार. देवाच्या दर्शनाकरता एक वारकरी गेले. त्या वारकऱ्याला मधात येऊ दिलं नाही, पण पुजाऱ्यानं मारलं. पुजाऱ्याच्या लक्षात आलं हात लावल्यावर आपण वाटतो म्हणून पुजाऱ्यानं दुरून दगड मारले, लाकडं फेकून मारले. पाठ फुटली त्या वारकऱ्याची. अंगीकार ज्यांचा सांगतोय. घरी आल्यावर तुळशीपाशी भजन करायला बसायचे, पण पूर्वेकडे तोंड असायचं. आज दिशा त्यागली. पूर्वेकडे तोंड केलं की पाठ घराकडे असायची. आज तोंड उत्तरेकडे केलंय, पाठ या बाजूला झाली. बायकोनं सहज विचारलं, धनी, अहो धनी, तुम्ही पूर्वाभिमुख बसत असतात, आज उत्तराभिमुख का बसलात? अगं सहज अनावधानानं बसलो. कारण सांगू? कारण पाठ फुटलेली होती. बायको विचारील पाठ कशाने फुटली. पण ती बाई हुशार होती. त्या बाईनं मालकाला विचारलं, मालक, माझ्या लक्षात आलंय तुमची पाठ फुटली, याच्याकरता तुम्ही दिशा त्यागली. कशानं पाठ फुटली? तर मालकाने पत्नीला सांगितलं, प्रिय, चंद्रभागे स्नान करता करता शेवळावून पाय घसरला आणि खडकावर पाठ आपटली आणि खडकानं माझी पाठ फुटली. खडकानं माझी पाठ फुटली असं बायकोला नवऱ्यानं सांगितलं. पण साहेब, ती बायको फार चतुर होती. तिनं सांगितलं, मालक, तुम्हाला एक बोलू? चंद्रभागेच्या पात्रात खडक सुद्धा विष्णू पदाला आहे आणि विष्णू पदावर आंघोळ करण्याची तुम्हाला परवानगी नाही. विष्णू पदावर आंघोळ करण्याची तुम्हाला परवानगी नाही. पुंडलिकरायाच्या समोर खडक नाही, तरी पण तिथं तुम्हाला आंघोळ करायची परवानगी नाही. तुम्ही पुलाच्या खाली आंघोळ करता, तिथं सुद्धा खडक नाही. मग कुठलं खडक तुमच्या पाठीला लागलं? शेवटी डोळ्याला पाणी नाही आलं. बायकोपाशी कसं रडावं? अंतकरण रडलं आणि मुखारविंदातून एक शब्द पडला, सोयरा. बायकोचं नाव होतं सोयरा. सोयरा, मी मालकाच्या दर्शनाकरता गेलो, मला मध्ये तर येऊ दिलं नाही, पण मारलं ग लोकांनी मला, म्हणून पाठ फुटली. किती तिरस्कार केला आपण त्यांचा. किती तिरस्कार, किती तिरस्कार. या श्रीमंत वारकऱ्यांनी तुमच्या माझ्या घरी मुला मुलींच्या लग्नाच्या स्वयंपाकाचं सरपण फोडायचं काम केलं. तुमच्या आमच्याकडे कार्यक्रम असले तर मंडप झाडायचं काम केलं. तुमच्या नाल्या उपसायचं काम केलं आणि मिळालेल्या वेळात भजन केलं. पण आपल्या घरी सरपण फोड्या आपण काय दिलं? 2-4 दिवसाचं शिळं ताक, वाळल्याली एखादी भाकरी द्यायची. ती भाकरी ताकात भिजवायची आणि विटेवरच्या मालकाचं नाव घेऊन त्या भाकरीचं आणि ताकाचं द्रावण पिऊन टाकायचं. इतकी परिस्थिती नाजूक. त्या पुरुषाचा अधिकार किती? तुम्ही आम्ही एवढी चेष्टा केली, एवढी चेष्टा केली, एवढा त्रास दिला की त्या त्रासाला सीमा नाही. एके दिवशी पत्नीनं आपलं मनोगत व्यक्त केलं, स्वामी, मालक, धनी, काल परवा गिरगावकर महाराज कीर्तन करायला लागले तर त्यांच्या पायाला जर 6 आजारे, लोक त्यांना सोप्याची खुर्ची टाकतात. त्यांना स्टेज केलंय, चांगल्या फुलांची माळ घालतात, बुक्का लावतात, नारळ देतात. मालक, अख्खं जीवन तुमच्या बाबांनी तुम्ही भजन केलं विटेवरच्या मालकाचं, आणि त्या मालकाच्या भेटी करता गेल्यावर लोकांनी तुम्हाला दगडाने मारावं हे कळत नाही त्या मालकाला. अंगीकार ज्यांचा सांगतो शेवटचा पुरावा. मालकानं पत्नीला सांगितलं, प्रिय, लक्षात ठेव, माझा मालक फार चतुर आहे. देव चतुर, देव चतुर, जाणून अंतर्वर्त तसे, त्याच्यासारखा चतुर जगात कोण नाही. हल्लीच्या सगळ्या महाराजांना माणसं बुक्का लावत असतील, पण भजन झाल्यावर मला बुक्का लावण्यासाठी माझा विटेवरचा मालक येतोय. मी इतका मोठा आहे. माझ्या चोखोबरायला बुक्का लावण्यासाठी विटेवरचे मालक येत होते. विठोबा रुक्माईचं भजन झालं की बुक्का लावायला विटेवरचा मालक येत होता. पण बायकांची आवड, त्या महाराष्ट्राच्या मातीतली ती माऊली होती. त्या बाईनं आपल्या मालकाला सांगितलं, मालक, विटेवरचा मालक भजन झाल्यावर तुम्हाला बुक्का लावतं, फक्त तुम्हाला आधी त्यालाच माहिती आहे. मी तुमची पत्नी म्हणून मला माहिती आहे,
आपला कर्ममेळा नावाचा मुलगा, त्याला माहिती आहे. इतर लोकांना माहिती आहे का तुम्हाला पंढरपुरातला मालक बुक्का लावतो म्हणून? असं 5-4 वेळेस झालं उशे साहेब. एके दिवशी चोखोबर आहे, चोखा लिंबाखाली बसलेले होते, भजन आटपलं. बायको एक भाकरी ताकात भिजून घेऊन मालकासाठी आली. चंद्रभागेच्या तीरावरून विटेवरच्या मालकाचा कळश पाहिला आणि त्याला प्रणाम केलं. देवा, भुकेच्या वेळेला भाकरी देतोस, तुला प्रणाम आहे. ताकाचं भाकरीचं द्रवण तोंडाला लावल्याबरोबर पत्नीच्या तोंडातून वाक्य पडलं, मालक अहोरात्र भजन करता, खाताना पण त्याचं भजन करता. अहो, फासळ्याचा पिंजरा दबेपर्यंत तुम्ही 2.5 किलो कुरारीनं सरपण पडलंय. त्या कष्टानं कमवलेली वाळलेली भाकरी खाता, 4-5 दिवसाचं बाटकं इटकं ताक खाता, तरी पण ती भाकरी आणि ताक पेताना त्याचं भजन करता. काय दिले तुम्हाला त्यानं? त्यानं तुमचा स्वीकार केलाय का? खाली मान घालून पत्नीचं मनोगत पूर्ण करत होते. सोयरा, लक्षात ठेव, एक न एक दिवस तो मालक आपल्या घरी येईल. एक न एक दिवस तो आपल्या घरी येईल. फक्त तू ज्याच्या नावानं कपाळावर कुंकू लावतेस त्याच्यावर तू श्रद्धा ठेव. तो एक दिवस घरी येईल. अंगीकार ज्यांचा सांगतोय. महाराज, स्वर्गातलं अमृत खराब झालं, ते अमृत शुद्ध करण्यासाठी चोखोबरायाच्या भजनानं सुरू झालं, शुद्ध झालं. तरी पण 222 मंत्र्यांचे, आपल्याकडे मंत्री पद एकाला एकच पद असते. फार काही वरच्या लोकांच्या जवळचं असेल, लयत लागत असेल तर 2 पद घेतो. पण असा एकच मंत्री आहे, त्याला 222 पद होते. 222 पद, त्याचं नाव इंद्र. त्या इंद्राला 123 यज्ञ केले. 24 यज्ञ करण्यासाठी मुलगी लागते. ज्याला मुलगी नाही त्याने घाबरू नका. भाचीच्या लग्नात अन्नदान करायचं. हे विश्वजित तुला सांगाल, त्याला आहे मुलगी. देवा, 124 यज्ञ करण्यासाठी मुलगी लागती. राजा दशरथाला ते यज्ञ करण्यासाठी नशीब खोटं होतं, म्हणून एक शांता नावाची मुलगी मानसकन्या म्हणून घ्यावा लागली. तिचं लग्न लावून द्यावं लागलं. आणि मग राजा दशरथाला तो यज्ञ करण्याची परमिशन मिळाली. मुलीशिवाय नाही करता येत. इतकी या देशातलं मुलीचं पार्ट मोठं आहे. काही काही नालायकाला कळत नाही, तो भाग सोडून द्या. मला सांगा, पोरं व्हायच्या जर आपल्या हातात असतं तर तुम्ही पोरी हो दिल्या असत्या का? नाही. आणि तुमच्या पोरायची लग्न कोणासोबत लावले असते? माणसं सरळ हो म्हणतात. असो, काय सांगू लागलो. इंद्राने 123 यज्ञ केले, पण ते अमृत शुद्ध नाही झालं. ते चोखोबरायाच्या भजनानं सुरू झालं, शुद्ध झालं. पण इंद्र जाताना पायाच पडला नाही. नारदाला सांगितलं, नारदा 4 अमृत शुद्ध झाले, पण 1 अमृत राहिले. नारदानं सांगितलं, काय काय केलं? काय नाही, ते भजन म्हणत होते. 5च मिनिटं थांबलो लिंबाच्या बांधीवर आणि मडके उघडून पाहिलं, कलश उघडून पाहिले तर अमृत शुद्ध झालं, पण 1 अमृत जशाल तसं राहिलं. वा गुरुजी, नारदांनी सांगितलं, इंद्रा, हे 5व्या प्रकारचं अमृत शुद्ध करायचं असेल तर चोखोबरायाच्या पाया पडावं लागेल. 222 पद ज्या मंत्र्याच्या ताब्यात आहेत, तो मंत्री चोखोबरायाच्या पाया पडतोय. सामान्य पद आहे. किती मोठी ताकद आहे, किती मोठी ताकद आहे. बाईची खंत होती, देह स्वीकार करतो का? तो दिवस उजळला. तो दिवस होता सोमवारचा. त्या सोमवारच्या दिवसाची तिथी होती एकादशी. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी. ती एकादशी सोमवारची होती आणि त्या दिवशी विमान पंढरपुरात उतरलं. असे कितीतरी विमान आले. त्या विमानामध्ये नारद, तुंबर, सांब, आगा सत्य लोकाचा पायेक, सावित्री तयाची सुजया, सिद्धी गणेश प्राप्तयो. या 33 कोटी देवता हजर झाल्या आणि चोखोबरायाच्या घरी भजन सुरू झालं. दुसऱ्या दिवशी द्वादशी. अंगीकार ज्यांचा सांगतोय. द्वादशीचा दिवस सुंदरसा स्वयंपाक झाला. हो,
अन्नपूर्णा प्रत्यक्ष स्वयंपाक करायला, अष्टमा सिद्धी रांगोळ्या काढायला, आणि माग निमा कामा वशित्वा विशित्वा, या अष्टमा सिद्धी सांगितल्या भागवतात. या रांगोळी काढण्यासाठी प्रत्यक्ष अन्नपूर्णा स्वयंपाकासाठी तिथं अन्नपूर्णा. श्लोक म्हणायला कोण होते? तुम्बरा नदी भय स्थितो जद जदो जद्निरे सर्वानां स्थितभयो अन्नपूर्णास्तते वच पूर्णमिद्याभयायां जठरानलो तृप्तावस पूर्णपूर्णातिथिमिच्छते यतं भवान्नपूर्णेनां शुधा निवारण हितार्थायां तथैव च नमः पार्वते पते हर 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 महादेव. असे श्लोक. आता तो काही श्लोक. राम लक्ष्मण हे दोघे बंधू जेवायला बसले दही भात लिंबू, जेवता जेवता अपमान झाला ताटात उंदीर. हाणायलाच पाहिजे जेवता जेवता निबर काठीनं. एक व्याख्या कळते का तुम्हाला? जेवायला बसले दही भात लिंबू. माझं जाऊ द्या खोटे, इथे डॉक्टर आहेत ना. दही ना आपलं लिंबू दही एकत्र खात असतील का? दही आमलंच आहे का नाही? आणि दही लिंबू कसं खातील? जेवायला बसले दही भात लिंबू. काय गांजा वाढता वाढता लिहिलं का काय सुंबळेनं काय माहिती. राम लक्ष्मण हे दोघे बंधू जेवायला बसले दही भात लिंबू, जेवता जेवता अपमान झाला. बरं ठीक आहे, जाऊ द्या, म्हणू द्या. राम कोणाचा अवतार? विष्णूचा. आणि लक्ष्मण शेषाचा. शेष म्हणजे कोण? हा. आणि सर्पाच्या पुढे उंदीर येत असतो का? आकलीत भुसा भरलाय का म्हणणाऱ्याच्या? बरं जाऊ द्या म्हणणाऱ्या. तुम्हाला एक सांगू का? परमार्थामध्ये विशुद्धपणा आणलेला परमार्थ करणारा, त्याचा स्वीकार करणारी तुम्ही 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 बदमाश आहात. माफी मागून हा शब्द टाकतो तुमच्यावर. या बा, मद्यपान करणारा भजन्या, मद्यपान करणारा पकवाद्या, मद्यपान करणारा कीर्तनकार, मद्यपान करणारा रामायणकार, मद्यपान करणारा भागवतकार, नालायक माणसाचा स्वीकार करणारी माणसार्धी नालायक असते. दोघाशी पतन सारिकेशी केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघाशी पतन सारिके. किती जरी गुणवान असन पण हलकटाला बोकांडीवर घ्यायचं नाही. हे पाप तुमच्या डोक्यावर बसते. तुम्ही पापी आहात. स्वीकारायचं नाही. तुम्ही स्वीकारायचं नाही. काय सांगू लागलो? कीर्तन मग का तमाशा आहे का नाना? जेवायला. हा, चोखोबरायचं घरी. चोखोबरायचं. लक्ष्मणजी जर सर्प असतील तर उंदीर कसा येईल? चुकीची गोष्ट. काही मनगला काही विश्लोक. लाल दोऱ्याचं काढेन पाणी तुला टांगीन बेंडकुळी वाणी. हे असे श्लोक असते. असे श्लोक असते. पंक्तीत काही श्लोक म्हणत असतात का? टाइम झाला का माझा? 11 वाजून 2 मिनिटं. जाऊ द्या, 2-3 मिनिटं घेतो. माफ करा, होते बोलण्याच्या ओघात. कधी पुढाऱ्याचे महाराजाचे मिनटं मोठाले असतात. मला शिजल्यावर जाळ घालायचा नाद नाही. हो, एका बाईच्या नवऱ्याला 1,500 पगार. मी गॅस बंद कर ना, वरण शिजलंय. 1,500 पगार आहे, मी काऊन बंद करीन? गेलं ना वरण जळून. 11च्या पुढे कशाला तुंतून वाजवायचं? आपलं आहे का नाही? आपलं बंद करा मुकट्यानं. आपलं धोतर शांत बसलं पाहिजे. असो, काही नाही. श्लोक कोण? श्लोक म्हणायला अधिकारी लोक होते देवा. श्लोक म्हणायला वाढायला, तूप वाढायला पंढरपुरातली मालकीन, भात वाढायला पंढरपुरातला मालक. आगा तंदुग्राय हो ग्रते शिशुंजनस्ततेवच्या. पंक्ती बसल्या, सगळ्या पंक्ती आटपल्या. जेवायचे राहिले पंढरपुरातले मालक, पंढरपुरातली मालकीन, चोखोबराय, सोयराबाईन, कर्ममेळा. देवानं सांगितलं चोखा जेवायला बसा. अंगीकार ज्यांचा शेवटचा. 2-3 मिनिटं घेतो. चोखा जेवायला बसा. चोखोबरायने सांगितलं देवा कसं बसू तुमच्या सोबत जेवायला? देवानं सांगितलं तू जर माझ्यासोबत जेवायला नाही बसला तर पुढची द्वादशी येईपर्यंत मी पाणी पण पिणार नाही. असं पंढरपुरातल्या मालकाचे उद्गार आहेत. आणि मग चोखोबराय पंढरपुरातल्या मालकाच्या डाव्या मांडीला बसले. तर रुक्मिणी आईसाहेबाच्या लक्षात आलं आपला मालक भक्तीसाठी इतका येडा आहे, भक्तीसाठी इतका येडा आहे की त्याला भक्त इतके आवडतात. भाविकाची आवडी देवान करी सेवा निज प्रीती. एकदा अर्जुनानं देवाला विचारलं होतं, देवा तुम्हाला भाविक किती आवडतात? तर देवानं अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तुम्हाला कशाला विचारतोस, कशाला विचारतोस? तुला माहित नाही मला भाविक किती आवडतात? काय सुरुवात तेवीची? नाही, हे काय सांगू किरीटी, हे काय सांगो किरीटी,
त्वा देखिले तुझिया दिठे म्या सुदा म्याच्या सोडिल्या गाठी पोहया लागे. अर्जुनाला सांगितलं, अर्जुना मला भक्त किती आवडतोस तुला माहित नाही, तू डोळ्यानं पाहिलं. हे काय सांगो किरीटी त्वा देखिले आपोलिया दिठे म्या सुदा म्याच्या सोडिल्या गाठी पोह्या लागे. काय देवा घरी न मिळेची अन्न, काय माझ्या इथं भाकरी नव्हत्या का रे, मी सुदाम देवाच्या पोह्यासाठी गाठी सोडल्या. इतका भक्त आवडतो, इतका भक्त आवडतो. आईसाहेबाच्या लक्षात आलं, चोखोबाला डाव्या हाताने घेतलं, सोयराबाईला उजव्या हाताला घेतलं. पटकन आईसाहेब खाली बसल्या आणि उजव्या मांडीला सोयराबाई घेतल्या आणि कर्ममेळा तिकडे उभे होते. चोखोबारायच्या लक्षात आलं, आपण जेवायलो, त्याची आई जेवायली आणि लेकरू उपाशी. चोखोबारायचं अंतकरण तुटलं, देवाच्या लक्षात आलं, आवाज द्याला, ए कर्ममेळा इकडे 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 इकडे. तर कर्ममेळाला वाटलं देव बोलवलीत. पंढरपुरातल्या मालकानी चोखोबारायचा मुलगा डाव्या मांडीवर बसलाय, डाव्या मांडीवर बसलाय आणि दही भाताचा पहिला घास कर्ममेळाच्या मुखात घातला आणि त्याच्या तोंडाच्या ओठाला जिभेला लागलेली उष्टे बोट पंढरपुरातल्या मालकानं पुन्हा दही भातात घातली ना आपण खाल्ला. हे गिरगावचा बाळू सांगते म्हणून ऐकायचं नाही. एका जनार्दनी आईसी चोखियाची मात जेवे पंढरीनाथ त्याचे घरी. ज्या चोखोबारायचा देवानं स्वीकार केला, आता त्या चोखोबारायचं दर्शन घेऊन चोख झाल्याशिवाय पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन नाही. अंगीकार ज्यांचा मारुतीराय वानराच्या कुळात यवनी मरकट जन्मला. पुढे काय, मरकट येऊन जन्माला, मरकट यवनी मरकट जन्मला. तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ, हो वैष्णवा माझी आती येऊनी जन्मला मरकट, वैष्णवा माझी आती श्रेष्ठ. हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. अहो वानराच्या कुळात जन्माला आलाय, त्याला पापी म्हणण्याची ताकद आहे का नाही. पंढरपुरातल्या मालकानं स्वीकार केला. अंगीकार ज्यांचा देवानं स्वीकार केलेली माणसं किती मोठी असतात माहिती आहे का. 3.5 वज्रे. 2 मिनिटं घेऊ का, नको घेऊ का, बरं 2 मिनिटं. देवाचा हा कौरवी लाकडे आहेत का वाळलेले, जाताना बाळ्या फुकावा. विठाला विठाला देवानं स्वीकार केल्याच्या नंतर माणसाचा अधिकार इतका मोठा होतो, इतका मोठा होतो, इतका मोठा होतो. माणसानं स्वीकारल्यावर नका नादी लागू. इथं बसलेले राजकीय क्षेत्रातल्या लोकांना माणसानं स्वीकारले. तुम्हाला वाटत असले राजकारणी सुखी असते, ते लय दुखी असते. तो हे बा आमच्या कोणीही पाया पडला तर 10 रुपये देतो, यायला कोणीही गाडी उभी केली की लुचितूच. लय अवघड असतं यायचं काम, लय अवघड. हे फक्त दिसायला वरून टरबुजासारखे गोड दिसतेत, आत शिरलेनं यायचं बी जीवन लाल भडक आहे. लय कमाल असते हो यायची, खरंच कमाल. आणि यायला आता आम्हाला लक्षात आलं नाही, माणूस येडपटे, आम्ही हात केला तरी गाडी उभी करीत नाहीत. यायला नालायकासाठी पण गाडी उभी करावं लागते, नाही उभी केली की त्याचं लाऊडस्पीकरची लाईनच जात नाही. हो यायला त्या भेव त्याच्यासाठी पण गाडी उभी करावं लागते. कमाल आहे तुमची, खरंच मी तर मानतो. राजकारणातल्या लोकांचं एक लय मला आवडत आहे. आपले लोक स्टेजवर न वाजतात, वा 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 काय शत्रुघ्न महाराज येत, वा 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 वा. आणि मग म्हणायचं हा ते छत्र्या तालात कचा आहे. अशा जाती आमच्या राजकारणातले स्टेजवर शिव्या देतात, काय बॉम्ब मारली त्यानं, आणि धाब्यावर गेल्यावर एकूण एकाची बिलं देतात. हे लय हुशार माणसं, हे शिकायला पाहिजे राजकारणी लोक. एकूण एकाची बिलं देतात. हा तुम्ही येड्यावानी करीत जाऊ नका, उगा एकूण एकाचे केस तोडी जाऊ नका, यायच्या लय नादी नाही लागलं पाहिजे. हे माणसं लय टोकाला गेलेले असते. अहो इमानात बसणाऱ्याच्या सायकलवाल्यानं अरे फासुळ्या तुटल्या आणि तो या मी त्याच्या आधी मुंबईत जातो, गधा आहेस का काय. विठाला कमाल आहे बापा यायची, काय काय गोष्टीची खरंच कमाल. अहो इलेक्शन मध्ये यायच्या पॅन्टी ढिल्या होत्यात, लय अवघड काम. आणि बघा ना तुम्ही कोण्या क्षेत्रात वेगवेगळी किंमत आहे. राजकारणी माणसाला गुलूप शाट झालेल्या बाईच्या पण पाया पडावं लागते. तुम्हाला गुलूप नसन कळत,
लगेच पाय पडावं लागतंय. हो जिजी, हो जिजीनं परत दिवशी म्हाताऱ्याला आडात ढकललं होतं. तरी पण याला जिजी म्हणावंच लागतंय. नाही लाजो, लय अवघड काम आहे, लय कमाल आहे राजकारण्याची. खरंच कमाल आहे राजू, कमाल आहे तुमची, मान्य करतो. विडाला मला सकाळी एक श्राद्ध आहे, पुन्हा संध्याकाळी एक तर पैठणच्या जवळ यायचंय, पुन्हा यायचंय. बा देवानं स्वीकार केलेली मारुतीराय, असं गाव नाही त्या गावात मारुतीराय नाहीत, पण देवानं स्वीकार केलेले मारुतीराय इतके पूजनीय येतं. तर मारुतीरायनं ज्याचा स्वीकार केला ते किती पूजनीय, 1-2 मिनिटं सांगतो. 3.5 वज्र आहेत आपल्याकडे, 3.5 वज्र. कशाला म्हणते 3.5 वज्र, जाऊ द्या. भीम नावाची व्यक्ती, कुंतीचा पुत्र होता भीम. हो, कुंतीला 4 पोरं आणि माद्रीला 2 पोरं. खरं तर पांडव 5च आहेत, पण 6 सांगितलेत. कुंतीला 4 होते, अर्जुनाला पत्न्या सुद्धा 4 होत्या. अर्जुनाच्या एका पत्नीचं नाव द्रौपदी, एका पत्नीचं नाव काय होतं, सुभद्रा. एका पत्नीचं नाव सांगता येईल, दुसरीचं हा उलपी, आणि चौथीचं हा हा नाही 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 असू द्या. विढाला विढाला अशा पुण्य पावन कुंतीच्या पोटिया भीमाचा जन्म झाला. तो भीम नालायक दुर्योधनाने मानव सरोवर पाठीला देवानं स्वीकार केलेले लोक किती अधिकारी असतात याच्या 2 मिनिटं ऐका. मानव सरोवर गेले. मानव सरोवर मारुतीरायाचं अनुष्ठान चालू होतं. मारुतीराय सुवर्ण कमळाचे पुष्प भगवान शिवजीला समर्पित करीत होते. ते 11वे रुद्र आहेत. ध्वजस्तंभावरी वानरू ते मूर्तिमंत शंकरू, 11वे रुद्र आहेत मारुतीराय. आणि ते भगवान शिवजीला सुवर्ण कमळ अर्पण करत होती. पण अर्जुन दुर्योधनाचं ऐकून मानव सरोवर चालला. मारुतीराय नाडवलं, ए कुठं 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 निघाले, फुलान हो मागे. भीमानं सांगितलं, कोणाला जाय म्हणतोस, मला? अरे इंद्रप्रस्थाचा राजा आहे मी, मला जा म्हणता. दोघांची कुस्ती. मारुतीरायाच्या नंतर लक्षात आलं, या पठ्ठ्यासोबत कुस्ती खेळायची पात्रता कोणात नाही, तरीही खेळते, कोण असा. आणि मग विचारलं, तुझे आई बाबा कोण? भीम म्हणला, मायासंग भांडण खेळायले, माय बाप विचारायले. काय गरज आई वडील विचारायची? मारुतीराय म्हणले, अरे बाबा तुझ्या ह्या प्रतापाला मी प्रसन्न झालोय. देवानं स्वीकार केलेली माणसं किती अधिकारी असतात त्याच्या सांगतो. तुझ्या या प्रतापावर मी प्रसन्न म्हणून आई वडील सांग. म्हणे मी पंडूराजाचा पुत्र. अरे पंडूराजाला शाप होता, पुत्रप्राप्ती होणार नव्हती, झाली कशी? आणि मग सांगितलं, आमच्या आईला 5 वरदान होते. दुर्वासाच्या कृपादाने 5 मंत्र दिदले त्याने. मंत्र सूर्याचा जपला, कर्ण तो पांडव रे पहिला. मंत्र सूर्याचा जपला, कर्ण तो पांडव रे पहिला. आघात झाला, त्याला सोडून दिलं, तो भाग सोडून द्या. पण बाकीच्या मंत्रापासून आम्ही जन्माला आलो, मी भीम आहे. बर बर बर. मग मारुतीरायाच्या लक्षात आलं, भीम आपला भाऊच आहे. कारण वरुणाचा मंत्र होता तो, आणि वायूचा मंत्र होता, आणि मारुतीराय वायूचे पुत्र होते. मारुतीरायाने सांगितलं, एक काम कर ना, मला तुला आलिंगन द्यायचंय. देवानं स्वीकार केलेली माणसं किती मोठी असतात. भीमाने विचार केला, माझ्यासोबत कुस्ती खेळले, मी याला आलिंगन देऊ तर मला मारीन, मला हे मारीन. मारुतीरायाने सांगितलं, अरे देवाचं भजन करतोय, त्या मालकाने माझा